एकेकाळी एका दूर दूरच्या प्रदेशात एक सुंदर जंगल होतं. हे जंगल नेहमीच रहस्यमय आणि चमत्कारिक घटनांनी भरलेलं असायचं. या जंगलात अनेक जिवंत प्राणी, रंगीबेरंगी फुलं आणि उंच उंच झाडं होती. पण या जंगलात एक खास गोष्ट होती मित्रांनो. तिथं एक जादुई तलाव होता जो लोकांच्या इच्छा पूर्ण करू शकत होता. त्या जंगलात एक छोटा आणि चंचल मुलगा देखील होता, ज्याचं नाव रोहन होतं. रोहन नेहमीच जंगलात खेळायला जायचा. एके दिवशी तो आपल्या मित्रांसोबत लपाछपी खेळत असताना त्याला जादुई तलावाचं दर्शन झालं. तो तलाव इतका सुंदर होता की रोहनला वाटलं की अरेच्या, आपण तर स्वप्नातच आहोत की काय. रोहनने आपल्या मित्रांना हाका मारल्या, पण ते खूप लांब गेले होते आणि त्यांना रोहन ऐकू आला नाही. मग रोहनने ठरवलं की तो स्वतःच या तलावाचा शोध लावेल. रोहन तलावाजवळ पोहोचला आणि त्याने पाण्यात आपली सावली पाहिली. तेव्हा अचानक तलावाचं पाणी चमकायला लागलं आणि एक सुंदर जलपरी पाण्यामधून बाहेर आली. ती रोहनला म्हणाली, नमस्कार रोहन, मी या तलावाची रक्षक आहे. हे एक जादुई तलाव आहे जो एक स्वच्छ आणि निर्मळ मनाच्या व्यक्तीची एकच इच्छा पूर्ण करू शकते. तुझं मन स्वच्छ आहे म्हणून तुझी एक इच्छा मी पूर्ण करू शकते. रोहन म्हणतो, खरंच मला एकच इच्छा मागायची आहे. मग थांब, मी थोडा विचार करून सांगतो. रोहन विचारातच पडला. त्याला अनेक गोष्टींची इच्छा होती, पण तो सर्वात महत्त्वाच्या इच्छेचा विचार करू लागला. त्याला आपल्या गावातील लोकांच्या अडचणी आठवल्या. त्याच्या गावात पाणी टंचाई होती आणि लोकांच्या दररोज दूरवरून पाणी आणावं लागायचं. रोहनने जलपरीकडे पटकन पाहिलं आणि म्हणाला, माझी एकच इच्छा आहे. आमच्या गावात नेहमी स्वच्छ पाण्याचा झरा व्हावा, जेणेकरून आमच्या लोकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये. जलपरी म्हणते, तुझी इच्छा खूपच उदार आहे रोहन, तुझ्या इच्छेची पूर्तता होईल. जलपरीने आपल्या जादुई काठीने तलावाच्या पाण्यावर स्पर्श केला आणि ते पाणी चमकायला लागलं. अचानक तलावातून एक चमकणारा झरा उगवला आणि रोहनच्या गावाच्या दिशेने वाहू लागला. रोहन आनंदाने उड्या मारत गावाकडे धावला. त्याने गावात पोहोचल्यावर सर्वांना या चमत्कारिक झऱ्याबद्दल सांगितलं. गावातील लोक खूपच आनंदित झाले आणि त्यांनी रोहनचं आभारच मानलं. त्यांनी त्या झऱ्याचं नाव देखील रोहन झरा असं ठेवलं. रोहन झरामुळे गावातील लोकांच्या जीवनात खूप खूप बदल झाला मित्रांनो. आता त्यांना पाण्यासाठी दूर दूर जावं लागत नाही, भटकावं देखील लागत नाही. पाणी मिळाल्यामुळे शेती फुलू लागली आणि गाव समृद्ध बनला. लोकांनी रोहनला आपला नायक मानलं होतं आणि त्याचा खूप खूप सन्मान देखील केला. रोहनने आपल्या उदारतेने आणि बुद्धिमत्तेने गावातील लोकांचं जीवनच बदलून टाकलं. त्याची ही कथा आजही त्या गावात ऐकवली जाते आणि मुलांना शिकवली देखील जाते. आपली इच्छा नेहमीच स्वार्थी नसावी, तर ती इतरांच्या भल्यासाठी देखील असावी. ही आहे रोहनची कथा. एक साधा मुलगा ज्याने आपल्या उदारतेने आणि एक चमत्कार घडवला. या कथेने आपल्याला शिकवलं की मनाच्या स्वच्छतेत आणि उदारतेत खूप ताकद आहे मित्रांनो. आपल्या छोट्या छोट्या कृतींनी आपण मोठे मोठे बदल सुद्धा घडवू शकतो. धन्यवाद मित्रांनो. आम्हाला आशा आहे की रोहनची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या वेळेस आपण परत एकदा भेटूया अशा अनेक रोमांचक कथेच्या सोबतीने. पण अजून पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत अलविदा.